होमगार्ड भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून 9000 प्लस जागांसाठी होमगार्डची भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे, तर तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर नवीन होमगार्डची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर मेन आपण याबद्दलच बोलणार आहे। त्याचबरोबर होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि होमगार्डला जो पगार आहे तर दिवसाला 1000 रुपये रोज जे होमगार्डला असते, एक लक्षात ठेवा। आणि होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये इंटरव्ह्यू नाही आहे, तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे डायरेक्ट मैदानी चाचणीवर होणार आहे। तर ग्राउंडवर यामध्ये आपलं सिलेक्शन होत असते होमगार्ड भरतीमध्ये। तर ह्या बाकीच्या जिल्ह्यांची ही भरती कधीपर्यंत निघणार आहे संपूर्ण महाराष्ट्राची, तर सातारा जिल्हा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहमदनगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे व पालघर, तर ह्या जिल्ह्यांची नवीन भरती कधी निघणार आहे। होमगार्ड भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, त्याचबरोबर यामध्ये 1600 मीटर रनिंगसाठी किती टाइम भेटणार आहे, गोळाफेक यामध्ये किती आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस सांगणार आहे आणि भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर होमगार्ड भरतीमध्ये महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, मुला मुलींना फॉर्म भरता येत असतो। तर होमगार्ड भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि होमगार्ड भरतीमध्ये जे वयोमर्यादा आहे तर 20 ते 50 वर्षापर्यंत आपल्याला जे होमगार्ड भरतीमध्ये फॉर्म भरता येते। 20 ते 50 वर्ष जर आपलं वय असेल तर होमगार्ड भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते। आणि होमगार्ड भरतीमध्ये जे यामध्ये जे लेखी परीक्षा नाही, मेन म्हणजे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे, कारण की लेखी परीक्षा नाही आहे आणि मैदानी चाचणीवर आपलं यामध्ये सिलेक्शन होते। यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि त्याचबरोबर जे गोळा फेक आहे तर यावरच आपलं सिलेक्शन होते। तर होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही, आपलं जे सिलेक्शन आहे हे ग्राउंडवर होते। पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते 162 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते, छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। महिला उमेदवार असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागते, तर एवढी यामध्ये उंची लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि यामध्ये नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत असते आणि होमगार्ड भरतीमध्ये फी नसते, एक लक्षात ठेवा। होमगार्ड भरती तर मी तुम्हाला ग्राउंड सर्वात अगोदर या ठिकाणी सांगून देतो। तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आणि 20 मार्कासाठी हे 1600 मीटर रनिंग असते। तर तुम्ही जर 5 मिनिट 10 सेकंड पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी आले तर 20 मार्क तुम्हाला भेटते। तुम्ही जर 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंदापर्यंत या ठिकाणी रनिंग मारली तर 18 मार्क तुम्हाला भेटते पुरुष उमेदवारांना। 5 मिनिट 30 सेकंड पेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तुम्हाला 16 मार्क भेटते। 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंदापर्यंत आले तर 14 मार्क भेटते। 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंदाच्या पेक्षा कमी आले तर 12 मार्क्स भेटते आणि 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त आणि त्याचबरोबर 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 मार्क भेटते। तर स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मार्क्स भेटते 1600 मीटर रनिंगमध्ये। आणि त्याचबरोबर गोळाफेकचं जर पाहिलं आपण पुरुष उमेदवारांसाठी तर गोळाफेक तुम्ही 8.50 मीटरपेक्षा जास्त जर तुम्ही गोळा फेकला तर तुम्हाला 10 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। आणि त्याचबरोबर तुम्ही जर 7.90 मीटर किंवा जास्त फेकला तर तुम्हाला जर गोळा या ठिकाणी 7.30 मीटर किंवा जास्त किंवा मग त्यापेक्षा तुम्ही जर कमी फेकला जवळपास 7.30 मीटरपेक्षा कमी फेकला तर तुम्हाला 7 मार्क या ठिकाणी भेटणार आहे। तर स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल गोळा फेकचं, तर अशा प्रकारे यामध्ये आपल्याला गोळा फेकला मार्क भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे। तुम्ही जर 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर 25 मार्क या ठिकाणी महिला उमेदवारांना भेटणार आहे। तर 800 मीटर रनिंग हे 25 मार्कासाठी असते महिला उमेदवारांसाठी। त्याचबरोबर 800 मीटर रनिंगसाठी 2 मिनिट 50 सेकंडपेक्षा जास्त परंतु 3 मिनिटापेक्षा अंदर तुम्ही आलेत 22 मार्क तुम्हाला भेटते महिला उमेदवारांना। त्याचबरोबर 3 मिनिट किंवा त्यापेक्षा 3 मिनिट 10 सेकंडपेक्षा कमी आले तर 18 मार्क भेटते। 3 मिनिट 10 सेकंड आणि 3 मिनिट 20 सेकंडच्या अंदर आले 14 मार्क भेटते। 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 मार्क तुम्हाला भेटते। 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 40 सेकंदापेक्षा कमी आले तर 6 मार्क तुम्हाला यामध्ये भेटते। आणि गोळा फेकचं जर आपण पाहिलं महिला उमेदवारांसाठी तर तुम्ही जर 6 मीटरपेक्षा जास्त जर तुम्ही गोळा फेकला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटते 10,
ठीक आहे। तर स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर गोळाफेकचे सुद्धा मार्क्स मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ग्राउंडमध्ये मार्क्स भेटते आणि त्याचबरोबर जे तांत्रिक अर्हता धारकचे सुद्धा आपल्याला मार्क्स भेटते। म्हणजे जसं तुमचं ITI झालं असेल किंवा तुम्ही खेळाडू असेल तर याचे बोनस मार्क्स आपल्याला भेटते, 2-2 मार्क भेटते। तर पहा ITI झाला असेल तर याचे सुद्धा बोनस मार्क्स भेटते। त्याचबरोबर खेळाडू जर तुम्ही असाल त्याचे भेटते, माजी सैनिक असाल तर बोनस भेटते, NCC B सर्टिफिकेट C सर्टिफिकेट झालं असेल तर याचे बोनस मार्क्स भेटते, जड वाहन चालक परवाना असेल तर याचे बोनस मार्क्स आपल्याला भेटते। तर अशा प्रकारे आपल्याला मार्क एक भेटते, लक्षात ठेवा। आणि जे आता 2000 आता हे 9000 जागांसाठी होमगार्डची भरती निघाली सर्व जिल्ह्यांसाठी। तर त्यामध्ये जर आपण कटअप पाहिला तर त्यावेळेस जो कटअप लागला होता विद्यार्थी मित्रांनो 28-27, पुरुष उमेदवारांचा 30 पैकी मी तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे। अशा प्रकारे कटअप त्यावेळेस लागला होता। तर असा फायनल आपला कटअप या ठिकाणी ग्राउंडवर लागतो आणि ज्यांना जास्त मार्क असेल तर त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी होते। आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर होमगार्डची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर पहा आता ज्या 9000 जागांसाठी होमगार्डची भरती निघाली तर त्या होमगार्डची भरती जेव्हापासून झाली तेव्हापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की भरती कधी निघणार आहे। तर पहा हे जे आता जिल्हे झाले तर ह्या जिल्ह्यांचे सोडून तर पहा जे परभणी जिल्हा आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्हा आहे तर ह्या 2 जिल्ह्याची जी भरती झाली नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ह्या 2 जिल्ह्यांची जी भरती हे लवकरच निघणार आहे, एक लक्षात ठेवा। एक तर मे महिन्यामध्ये सुद्धा हे भरती निघू शकते किंवा आपली जून महिन्यापर्यंत सुद्धा ही भरती निघू शकते होमगार्डची, एक तर परभणी जिल्ह्याची किंवा मग एक तर सोलापूर जिल्ह्याची, कारण की ह्या 2 जिल्ह्याची भरती राहिलेली आहे, बाकीच्या जिल्ह्यांची सर्व भरती झालेली आहे। तर ह्या 2 जिल्ह्यांची भरती कधीही या ठिकाणी निघू शकते। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आणि बृहमुंबईची जी होमगार्डची भरती आहे, आताच बृहमुंबईची होमगार्डची भरती झाली आहे, रिझल्ट लागला, कटअप वगैरे त्या ठिकाणी लागलेला आहे, ठीक आहे। तर यामध्ये ग्राउंडवर आपलं सिलेक्शन होते आणि आपल्याला पगार जो भेटते एका दिवशी 1000 रुपये प्लस आपल्याला रोज यामध्ये भेटते होमगार्ड भरतीमध्ये, ठीक आहे। तर बाकीच्या ज्या जिल्ह्यांची भरती कधी निघणार आहे तर पहा जे सातारा जिल्हा आहे, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहमदनगर, बुलढाणा, बृहमुंबई, ठाणे व पालघर, तर ह्या जिल्ह्यांची भरती कधी निघणार असे सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा आता ही जी भरती आहे 2024 या ठिकाणी झालेली आहे होमगार्डची 9000 जागांसाठी ह्या जिल्ह्यामध्ये। आता इथून जवळपास 2026 पर्यंत तुम्हाला ह्या जिल्ह्यांमध्ये भरती पाहायला भेटणार आहे। एक तर 2025 च्या एंडिंगला सुद्धा निघू शकते, कारण की कसं होमगार्ड भरतीमध्ये होमगार्डमध्ये कसं आहे, जे काही होमगार्डचे जवान असते तर ते काय करते, ते ड्युट्या सोडून देते, ते नाही का SSC GD मध्ये लागले तर ते ड्युटी सोडून देते होमगार्डची, किंवा होमगार्डमधून पोलीस भरतीमध्ये लागले तर ते ड्युटी सोडून देते। त्याचबरोबर होमगार्डमधून SSC जी MTS हवालदार झालं, दिल्ली पोलीस झालं, इकडे त्यांचं सिलेक्शन झालं तर होमगार्डची ड्युटी ते सोडून देते। काही जे होमगार्डची भरती वनरक्षक भरतीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं त्याच्या ड्युटी सोडून देते, आणि काही स्वतःवरून सुद्धा काही जण होमगार्डची ड्युटी या ठिकाणी सोडून देते। तर असे आणि काही जे होमगार्ड असते ते मृत पावते तर त्याच्या सुद्धा त्या ठिकाणी जागा रिक्त असते, लक्षात ठेवा। जे होमगार्ड ड्युटी सोडून देते आणि दुसरी ड्युटी जॉईन करते तर त्या सुद्धा जागा त्या ठिकाणी रिक्त असते आणि त्यांना भरावंच लागत असते, ठीक आहे। तर ह्या भरत्या येतच राहते, एक लक्षात ठेवा। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल देत राहणार आहे। होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।